मंत्री उदय सामंत गिरीश महाजनांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरेंसोबत ते चर्चा करणार आहेत। नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। दरम्यान गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते देखील भेटीला उपस्थित राहणार आहेत। सामंत महाजनांकडून प्रसाद हिरेंची मनधरणी करण्याचा आता प्रयत्न होतो। तर थोड्याच वेळात गोकुळ गीते देखील उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या बैठकांना आता सुरुवात झाली आहे। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, सामंत आणि महाजन यांची भेट होती आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंडखोर हिरे आणि बंडखोर गीते यांच्या भेटीबाबत उत्सुकता वाढली आहे, काय सांगाल? ज्या पद्धतीनं महायुतीची नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला सुटली आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहेत, मात्र भाजपकडनं 2 बंडखोरी झालेली आहेत। माघारीचे प्रयत्न होऊनही त्यांनी माघार घेतलेली नव्हती आणि यामध्ये प्रसाद हिरे यांच्यासोबत आत्ताच्या घडीला गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या दोघांच्या सोबत बैठक देखील होते आणि प्रामुख्याने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। याशिवाय गोकुळ गीते हे देखील या भेटीच्या दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांचे बंधू गणेश गीते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अशामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे दोन्ही बाजूचे संकटमोचक यांची बैठक सुरू आहे। या सगळ्या महायुतीच्या बंडखोरीच्या निमित्तानं जे संकट महायुतीसमोर उभं ठाकलेलं आहे हे या संकटमोचकांना दूर करता येतं का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र या बैठकीमध्ये महायुतीच्या एकूणच या बंडखोरीमध्ये नेमकं काय तोडगा काढला जातो, आता माघारीचा काळ देखील उलटून गेलेला आहे, तर जाहीर पाठिंब्यासाठीचा एकूणच आता हा खाटाटोप केला जाताना आपल्याला दिसून येतो, त्याला कितपत यश येतं हे पाहावं लागणार आहे। नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय होतो आणि बंडखोरी माघारी घेण्यात त्यांना यश मिळतं का याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।